मार्च 2026 रोजी जे चंद्रग्रहण आहे, तर हे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे आणि हे चंद्रग्रहण म्हणजेच 3 मार्च 2026 मंगळवारी फाल्गुन पौर्णिमेच्या तिथीला हे चंद्रग्रहण लागणार आहे। तर चंद्रग्रहणाचे जे काही वेध असतात, वेध कधीपासून सुरू होणार आहेत, गर्भवती महिलांनी, त्याचबरोबर जे वृद्ध असतील, लहान मुलं असतील, यांनी काय करायला हवं, कोणते नियम पाळायचे आहेत, कोणते मंत्र स्तोत्र बोलायचे आहेत, ग्रहण काळामध्ये कोणती उपासना करावी, कोणत्या मंत्राचं अनुष्ठान करावं, याविषयी आपण माहिती घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा। तर पहा, जो ग्रहणाचा काळ असणार आहे, तर चंद्रग्रहण हे 3 मार्च 2026 ह्या दिवशी असणार आहे आणि ह्याच दिवशी म्हणजे 3 मार्च रोजीच आपल्याला ग्रहणाचे सर्व नियम पाळायचे आहेत। तर मग आता ग्रहण काळ सुरू कधी होणार आहे, तर जे ग्रहण सुरू होणार आहे तर त्याचे जे नियम आहेत ते तर आपल्याला 3 मार्च रोजी सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:46 पर्यंतचा जो कालावधी आहे, त्यात आपल्याला जे वेदाचे नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत। ग्रहणाचे वेद ह्या वेळेत आपल्याला पाळायचं आहे। पण जर संपूर्ण वेळ शक्य नसेल तर मग तुम्ही 11 वाजेपासून म्हणजेच 3 मार्च रोजी चंद्रग्रहण आहे तेव्हा सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी 6:46 पर्यंतचा जो वेळ आहे, यात तरी ग्रहणाचे वेळ जे काही नियम आहेत ते जरूर पाळावे। तर गर्भवती महिला असतील, लहान मुलं असतील, वृद्ध असतील, तर यांनी सुद्धा 11 ते संध्याकाळी 6:46 पर्यंत तरी नियम जरूर पाळा। आणि जे काही तुम्ही जेवणार असतील, पाणी पिणार असतील, तर हे तुम्ही 11च्या अगोदर करू शकतात। म्हणजेच 11 ते 6:46 पर्यंतचा जो काळ आहे, तर ह्या वेळेत तुम्ही सर्वांनी जरूर नियम पाळा। गर्भवती महिला असतील, वृद्ध असतील, लहान असतील आणि अजून कोणी इतर जण असतील, तर सर्वांनी 11च्या अगोदर जेवलं, 11 वाजेच्या अगोदर, तरीही चालू शकतं। तर पहा, शक्यतोवर आपण ग्रहण काळामध्ये पाणी पिणं, मलमूत्र विसर्जित करणं, त्यानंतर जेवणं किंवा झोपणे सुद्धा निषिद्ध मानलं जातं। ह्या गोष्टी आपण करू नये, म्हणूनच 11च्या अगोदर तुम्ही जेवू शकतात। आणि लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही जेवण बनवतील तर पण सूर्योदयापासून आपण जे काही तुम्ही पदार्थ बनवलेले असतील तर ते खाण्याच्या पदार्थांमध्ये तुळशीपत्र जरूर ठेवायला हवं। चंद्रग्रहणाच्या दिवशी जर तुम्ही समजा कुठला तुमचा गुरुमंत्र असेल तर गुरुमंत्राचाही तुम्ही जास्तीत जास्त मंत्र जप करू शकतात, किंवा जर समजा गुरुमंत्र नसेल घेतलेला तर अशा वेळेला तुम्हाला जो मंत्र आवडत असेल त्या मंत्राचंही तुम्ही अनुष्ठान करू शकतात, जास्तीत जास्त जप करू शकतात, किंवा कोणताही नाम असेल, जसं श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, राम, कृष्ण, हरी, राधा, जे काही नाव तुम्हाला आवडत असेल त्याचं नामजपही करू शकतात, किंवा कोणत्या मंत्राचं, विशिष्ट मंत्राचं सुद्धा अनुष्ठान करू शकतात। आणि सर्वात महत्त्वाचं की ह्या दिवशी जे काही मंत्र किंवा स्तोत्र असेल, कोणतंही स्तोत्र सिद्ध करणार असतील तरीही चालू शकतं। तर ग्रहण काळामध्ये कुठलाही मंत्र किंवा स्तोत्र लवकर सिद्ध होत असतं, त्याचे जास्तीत जास्त अनुष्ठान करावे, जास्तीत जास्त वेळा ते पठण करावे, त्याची आवर्तनं जास्त करावी, त्याच्याने ते स्तोत्र सिद्ध होतं। अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात। किंवा चंद्रग्रहणाच्या दिवशी जो चंद्रदेवाचा मंत्र आहे, ओम सोम सोमाय नमः, या मंत्राचाही तुम्ही जप करू शकतात। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा की ग्रहणाचा जो वेळ असणार आहे, तर ग्रहण हे सूर्योदयापासून तर संध्याकाळी 6:46 पर्यंत आपल्याला हे नियम पाळायचे आहेत। आणि जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, पण जो ग्रहणाचा पुण्यकाळ असतो, तर हा ग्रहणाचा पुण्यकाळ खूप जास्त महत्त्वाचा असतो। म्हणजेच चंद्रग्रहण ह्या वेळेत सुरू होणार आहे, जेवढा वेळ चंद्रग्रहण असणार आहे त्या वेळेला पुण्यकाळ म्हटलं जातं। तर ती वेळ आहे चंद्रग्रहणाच्या दिवशी 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:26 पासून ते 6:46 पर्यंतचा जो कालावधी आहे, हा पुण्यकाळ आहे, ग्रहणाचा पुण्यकाळ आहे। तर ह्या वेळेत तुम्ही जरूर उपासना करा, नामजप करा, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, वृद्ध असतील, गर्भवती महिला असतील, प्रत्येकाने, जर समजा तुम्हाला दिवसभर जप तप करणं शक्य नसेल तर कमीत कमी जो ग्रहणाचा पुण्यकाळ आहे, 6 वाजेपासून म्हणजे 6:26 पासून ते 6:46 पर्यंतच्या वेळेत प्रत्येकाने जप
अनुष्ठान जरूर करावं, कारण चंद्रग्रहण असेल किंवा सूर्यग्रहण असेल तर ग्रहण काळामध्ये केलेलं कुठलंही उपासना असेल, मंत्र जप असेल, नामस्मरण असेल तर हे अगदी कोटीपटीने आपल्याला त्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. म्हणजेच काय, की जे काही उपासना आपण इतर वेळेला करतो, उपासनेचं फळ नेहमी मिळतच असतं, पण इतर वेळेला जी उपासना करतो त्याचं जे पुण्य मिळत असतं, तर ते पुण्य आपल्याला जेव्हा ग्रहण काळात आपण उपासना करतो तर तेच पुण्य आपलं लाखो करोडो पटीने ते पुण्यामध्ये वाढ होत असते, तेवढ्या पटीने ते वाढत असतं. म्हणूनच ग्रहण काळामध्ये तुम्ही कुठलेही स्तोत्र किंवा मंत्र सिद्ध करू शकतात. ग्रहण काळाची अक्षरशः वाट पाहत असतात, की ज्यांना कोणाला मंत्र सिद्ध करायचे असतील किंवा अगदी कमी वेळामध्ये आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती करून घेण्यासाठीचा हा ग्रहणाचा कालावधी असतो खरं तर. आणि याच्यात आपण नियम जरूर पाळायला हवे. खाणं, पिणं, झोपणं हे टाळायचंच आहे, किंवा जे काही तुम्ही कर्म करतील तर ते चांगलंच असायला हवं. मग ते कर्म असेल, जसं काही दानधर्म असेल, पूजा जप तर करायचंच आहे, पण ग्रहण काळामध्ये दानाचं सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर जे काही दानासाठी तुम्ही देणार असतील तर ते ग्रहण काळामध्ये तुम्ही ते काढून ठेवू शकतात, किंवा अगोदर काढून ठेवायचं. जे काही दान करणार असेल, अन्नदान असेल, उदाहरणार्थ अगदी दुसरं सुद्धा तुम्ही करू शकता, जसं की गहू असेल किंवा तांदूळ असेल किंवा अजून काही वस्तू असतील, डाळ वगैरे असेल, साखर असेल, इतर काही वस्तू असतील, पीठ असेल, असं सुद्धा तुम्ही दान करू शकतात. तर किंवा धनराशी सुद्धा तुम्ही दान करू शकतात. गोशाळेमध्ये गोमातेच्या सेवेसाठी, गोमातेसाठी चारा, हिरव्या चारासाठी सुद्धा तुम्ही पैसे असतील तर ते तुम्ही काढून ठेवायचे आहे. त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायचं आणि ते सुद्धा तुम्ही ग्रहण काळामध्ये मनात बोललात तरी चालेल. अगदी संकल्प म्हणजे फक्त हातात पाणी घेऊनच करायला हवं असं नाही, पण जेव्हा ते धान्य वगैरे काढून ठेवतील तर त्या धान्याला स्पर्श करून तुम्ही, की आज चंद्रग्रहण आहे आणि ग्रहणानिमित्ताने मी हे अन्नदान म्हणजे अन्नदान करणार आहे, किंवा जे काही पैसे आहेत तर गोमातेच्या सेवेसाठी मी हे पैसे काढून ठेवले आहेत, आणि ते नंतर तुम्ही देऊ शकतात. ग्रहण संपल्यानंतर दान केलं तरीही चालतं, फक्त ग्रहण काळात आपण ते स्पर्श करून आपण बोलायचं आहे, म्हणजे तो संकल्प होत असतो. अशा पद्धतीने केलं तरीही चालू शकतं. ग्रहण काळामध्ये आपल्याला स्नान करणं महत्त्वाचं आहे. ग्रहण सुरू होण्यापूर्वीसुद्धा आणि ग्रहण संपल्यानंतरसुद्धा स्नान जरूर करावं. त्यानंतर की जेव्हाही तुम्ही जे काही जप तप अनुष्ठान करत असतात तर त्यावेळेला विशेष पुण्य तुम्हाला हवं असेल तर ग्रहण काळात उपासना जरूर करा. त्यानंतर महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही स्नान करतील ग्रहण सुरू होण्यापूर्वीसुद्धा, ग्रहण काळात जरी स्नान केलं तरीसुद्धा त्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आणि मग स्नान करा. त्यानंतर ग्रहण संपल्यानंतरसुद्धा स्नान करतील तेव्हासुद्धा गंगाजल टाकायचं आहे. स्नान करताना हर हर गंगे म्हटलं तरीही चालू शकतं, किंवा गंगा मैयाचा गंगेचे यमुनेचं आहे तो मंत्र, तो सुद्धा तुम्ही बोलू शकतात. पण दुसरे मंत्र शक्यतो आपण बोलायचे नसतात, फक्त हर हर गंगे बोललं तरीही चालतं. कारण स्नान करताना, विशेष करून ग्रहण काळामध्ये स्नान करताना कोणत्याही मंत्रांचा उच्चार करत स्नान करायचं नसतं. मग अशा वेळेला तुम्ही हर हर गंगे बोललात किंवा नर्मदे हर बोलले तरीही चालू शकतं, कारण तो मंत्र नाही आहे. हर हर गंगे हा मातेचं, गंगा मैयाचं स्मरण करून आपण स्नान करत आहोत असं ते म्हटलं जातं. म्हणून अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात. तर ग्रहण काळामध्ये पवित्र तीर्थांमध्ये किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं जे पुण्य आहे ते तुम्हाला ह्या सेवेने प्राप्त होऊ शकतं, जे मी आता सांगितलं. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात. ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी सुद्धा कुठल्या वस्तू कापणं, शिवणं किंवा दरवाजाची जी कडी असते ती लावणं, उघडणं, किंवा कुलूप असेल ते कुलूप म्हणजे चावीने ते लावणं किंवा म्हणजे बंद करणं, उघडणं, अशा पद्धतीचं चुकूनही करायचं नाही. किंवा लोखंडी ज्या वस्तू असतील त्यांना स्पर्श करायला नको, किंवा कोणत्याही वस्तूने, धारदार वस्तूने कोणतीही वस्तू कापायची नाही. म्हणून सगळ्यात सोपं आहे, की बऱ्याच वेळेला मग एवढे नियम कोण लक्षात ठेवेल किंवा काय, अगदी साधी गोष्ट आहे. लक्षात घ्या, जेव्हा ग्रहण काळ सुरू होतोय 11 वाजेच्या अगोदर जेवण वगैरे घ्यायचं, पाणी पिऊन घ्यायचं, किंवा तुमच्या ज्या काही मेडिसिन वगैरे असतील त्या घ्यायच्या आहेत, आणि त्यानंतर
वॉशरूमला वगैरे अगोदरच तुम्ही जाऊन या आणि नंतर पाणी प्यायचंच नाही आहे, त्याच्यामुळे तेवढा वेळ सहज आपण थांबू शकतो, एवढं काही विशेष गोष्ट नाही आहे ती. म्हणून तुम्ही जरूर हे नियम पाळा, कारण ग्रहण काळात जर आपण हे नियम पाळले नाहीत तर त्याचे खूप जास्त भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. विशेष करून गर्भवती महिलांनी लक्षात असू द्या. म्हणूनच ही काळजी जरूर घ्या. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला ग्रहण काळामध्ये कुठल्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाही आहेत, या सविस्तर माहितीचा व्हिडिओ टाकणारच आहे. खूप छान माहिती असणार आहे, तो जरूर पहा, त्याची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते. आणि ही माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा. श्री स्वामी समर्थ.